हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, तुम्हाला मी मागे सांगितलंच होतं की मागासवर्ग कक्षामधली जी माहिती आलेली आहे त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला विदर्भापासून ते पूर्ण कोकणापर्यंत सर्व जिल्हा परिषदांच्या रिक्त पदांचा तपशील ओरिजिनल मावक कक्षाकडनं तपासणी करून आलेलं रोस्टर जे ॲज इट इज पोर्टलवर अपलोड होत असते त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला माहिती सांगितली होती. ती माहिती मी आज घेऊन आलेला आहे. मागासवर्ग कक्ष कडनं तपासणी केलेलं नगर परिषदपासून सुरुवात करतो आहे. एक नगर परिषद आहे मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक आर्णी तालुका आहे. ठीक आहे, एकूण 16 तालुके यवतमाळमध्ये, त्यापैकी एक आर्णी तालुका आहे. त्या संदर्भामध्ये तिथं रिक्त पदांचा तपशील जे आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहे. आणि असंच भविष्यामध्ये नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका सर्व माहिती मी एक करून देत राहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असेल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती या चॅनलवर मी देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही. पहा, आता महत्त्वाचा मुद्दा आहे की सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्याकडनं तपासणी केलेलं हे अहवाल आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक विभाग आहेत, 6 विभाग आहेत एकूण. ठीक आहे, एकूण 6 विभाग आहेत. त्या संदर्भामध्ये हे त्यापैकी एक नाशिक विभाग जे आहे, अमरावती विभाग, त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये हे माझ्या नावाचं RT आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये पहा, 7 तारखेला पद निर्गमित केलं आहे, पण माझ्याकडे थोडंसं लेट आलं मित्रांनो. ठीक आहे, आता हे माहिती अधिकार कसं काय मागवले हे महत्त्वाचं आहे. असं काही विषय नाही, तुम्हाला जास्त वेळ घेत नाही, फक्त डायरेक्ट मी जागेवर जातो. आणि ह्याच्यामध्ये कोण दिले ते पण तुम्हाला महत्त्वाचं आहे. काय, अमरावती विभाग. ठीक आहे, त्या संदर्भामध्ये साईन केलेले आहेत शुभांगी मॅडम आहेत. ठीक आहे, ते यांनी नायब तहसीलदार यांनी ते हे केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, नायब तहसीलदार मावकडनं हे आपल्याला भेटलं आहे. जास्त वेळ घेत नाही, तर रिक्त पदाचा तपशील कसा आहे ते सांगतो. आणि सर्वप्रथम उर्दू माध्यमाचं घेतो. याच्यामध्ये उर्दू आणि मराठी 2 माध्यमाचं, आणि त्याच्यानंतर इतर सर्व पण घेणार आहे मित्रांनो. ठीक आहे, सर्वप्रथम उर्दूचं पाहून घेऊ आपण. त्याच्यामध्ये पहा आर्णी आर्णी जे आहे त्याच्यामध्ये यवतमाळ येथील शिक्षक उर्दू संवर्गाचा रिक्त बिंदू नामावली प्रस्ताव हे मार्चमध्ये त्यांनी पाठवलं, तर अगोदरच कंप्लीट करून घेतलेलं आहे. नगर परिषदच्या जागा आहेत मित्रांनो खूप, आणि प्रत्येक नगर परिषद आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ठीक आहे, आणि इथं पैसे वगैरे नसतात, फ्रीमध्ये असं. पहा, उर्दू शिक्षक, सहाय्यक शिक्षक उर्दू माध्यम, अनुसूचित जाती. बघा, हे रिक्त पदांचा तपशील कधीपर्यंत माहिती आहे का? 1/9/25 रोजी कार्यरत पदे आणि रिक्त पदे, अतिरिक्त पदे. आणि हे 25वीच्या संसमान्यतेनं केलं आहे बरं का, तुम्हाला हे सांगतो. आणि हे एकदा हे केल्याच्यानंतर तुम्हाला काय करण्याची काही गरज नाही. अपकमिंग होणारे पकडून त्या गोष्टीचं हे रोस्टर बनवलेलं आहे. पहिलं पहा, अनुसूचित जातीला 0 जागा आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर अनुसूचित जमाती 1 जागा रिक्त आहे. STला 1 जागा रिक्त आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर विजा अला 1 जागा रिक्त आहे. भज बला 0, भज क 0. ठीक आहे, उर्दूची जागा नगरपालिका ॲक्च्युअल काय असते तुम्ही असं समजू नका घ्यावा, जागा सर खूप कमी रिक्त आहेत असं कसं. मित्रांनो, नगर परिषदेला जागा कमीच असतात, परंतु महानगरपालिका, जिल्हा परिषदेला जागा जास्त असतात. इथून एक जरी जागा आली तर आपल्यासाठी महत्त्वाची आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, भज ड 0 जागा, आणि भज विशेष मागासवर्गाला 0. त्याच्यानंतर इतर मागासवर्गाला 1 जागा रिक्त आहे. OBC ठीक आहे रिक्त आहे. सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग 8, आळीपाळीने 1. आणि हे ओपन टू कन्वर्ट राऊंडमध्ये ओपनला येऊन जाईल, कारण का SC BC हे आरक्षण उर्दूमध्ये नसते. ठीक आहे, EWSला 0 जागा आहेत. आणि ओपनला जागा जे आहेत एकूण किती बघा, ओपनला मंजूर पदे 2, कार्यरत रिक्त पदे रोजी कार्यरत पदे 5. ठीक आहे, त्याच्यानंतर रिक्त पदे 3, अतिरिक्त केले तर 3, आणि म्हणजे एकूण किती झालं, रिक्त पदे 3 झाले. ओपनला 3 जागा रिक्त, म्हणजे ओपनच्या अतिरिक्त सोडून द्या, एकूण जागा रिक्त असे 3 दाखवते. हे मायनस जरी केलं तर ह्या कन्वर्ट टू ओपन राऊंडमध्ये कमी होऊन जातात, त्यामुळं त्याचा काही प्रभाव पडत नाही. साधारणतः जर विचार केला तर एकूण जागा रिक्त किती आहेत, मग अतिरिक्त 3 दाखवले, पण ते अतिरिक्त कमी होऊन जातात परत. त्यामुळे रिक्त पदे किती झाले, 1 2, त्याच्यानंतर पहा 3 4. ठीक आहे, 4 पदे आहेत, आणि अतिरिक्त 3 आहेत. ओपनच्या 5 जागा रिक्त आहेत कार्यरत, त्यापैकी 3 अतिरिक्त आहेत. म्हणजे 3 जागा अतिरिक्त झाल्या तर कॅटेगरी ते कन्वर्ट करत नाहीत. एवढं तुम्हाला क्लिअर करतो. म्हणजे एकूण इथं जागा सर जरी रोस्टर प्रमाणे 3 जरी केलं तर त्याच्यामध्ये रिटायरमेंटचा डाटा पण ॲड करून ती जागा अजून वाढू शकतात. ठीक आहे, काळजी करण्याचं कारण नाही.
आता येतो मराठी माध्यमाकडे. आता हे सर्व रोस्टर, आता हे काय रोस्टर तुम्हाला काय सांगण्याचं काही कारण नाही. हां, अजून एक सांगतो, रोस्टर हे असं असते, जे नवीन मुलं आहेत त्यांना माहीत असते बघा. हे रोस्टर असं असते बघा, वरून ते पूर्ण असं नगर परिषद असं दिलेलं असते शेवटपर्यंत असं मागं. वैशाली पठारे मॅडम जे आहे ते खूप ॲक्टिव्ह आहेत, त्यांना पुरस्कार पण आता भेटलेला आहे. त्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. ठीक आहे. पण आता मराठी माध्यमाचं घेतो. नगर परिषद आर्णी याच्यामध्ये पहा, मराठी माध्यमाचा आहे, मराठी संवर्ग 13/3/26 आताचा रोस्टर तपासून घेतलेला प्रस्ताव आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 25 संस्मानाचं क्लिअर केलेलं आहे. सहाय्यक शिक्षक पहा, 31 ऑगस्ट 2026 संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन ही जागा त्यांनी रिक्त केलेली आहे. म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत. कधीपर्यंत मित्रांनो? 31 ऑगस्टपर्यंत. म्हणजे बघा, आज आपला महिना कोणता चालू आहे आता? मे. ठीक आहे. 31 ऑगस्ट 2026पर्यंतच्या जागा रिक्त आहेत. लक्षात असू द्या, 31 ऑगस्टपर्यंतच्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की ह्या जागा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. एक प्रत्येक नगर परिषदसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. आता अनुसूचित जातीसाठीचं बघा, मंजूर पदे 4, कार्यरत पदे 3, म्हणजे रिक्त पदे किती झाले मित्रांनो? 3. संभाव्य 0 पदे आहेत बरं का, संभाव्य 0 आहेत. अनुसूचित जमाती 4 मंजूर, कार्यरत आणि रिक्त 2, म्हणजे रिक्त किती झाले? 2. आलं काय झालं? 2. विजा अ मंजूर 1. ठीक आहे. कार्यरत 0, म्हणजे रिक्त पदे पण 1 आहे नगरपालिकेला. भज ब मंजूर 1, कार्यरत 1, 0 रिक्त जागा. भज क मंजूर 1, 0 कार्यरत, म्हणजे रिक्त पद NTC ते 1 जागा रिक्त आहे. ठीक आहे. भज ड मंजूर 1, कार्यरत 0, म्हणजे भज डला NTDला इथं 1 जागा रिक्त आहे. NTD. ओके. विशेष मागास प्रवर्ग मंजूर 1, कार्यरत 2, म्हणजे इथं अतिरिक्त 1 आहे. विशेष मागास प्रवर्गाचा कार्यरत अतिरिक्त 1 आहे. मायनस म्हणजे अतिरिक्त, लक्षात असू द्या. ठीक आहे. आता पहा, OBC मंजूर पदे 5, कार्यरत पदे 5, 0 जागा रिक्त आहेत. ओपनला, ठीक आहे, ओपनला 12 जागा मंजूर आहेत, कार्यरत 12 आहेत, इथं 0 जागा रिक्त आहेत. ओपनच्या 2 जागा अतिरिक्त आहेत. संभाव्य रिक्त होणारी पदे, 2, अतिरिक्त पण 2, त्यामुळे झालं 0. आता ह्याच्यामध्ये काय गडबड आहे माहिती आहे का? एकूण रिक्त जर 3-4 जर विचार केला तर एकूण टोटल रिक्त किती बघा? 1, हे 2, हे 1, परत हे 1, परत हे 1, हे अतिरिक्त, आणि हे अतिरिक्त खाली आलेलं आहे. लोगो दिसलं का तुम्हाला? हे अतिरिक्त आहे खाली आलेलं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये गोंधळ काय आहे तुम्हाला? म्हणजे एकूण मग किती? 7 जागा रिक्त, हे मायनस करून, आणि हे एकूण रिक्त अतिरिक्त 1 आहे. आता फायनल रोस्टर काय होते माहिती आहे का? EWS आणि SCBC आरक्षण लागू झाल्यामुळं टक्केवारी वाढते. 7 जागाच्या 8%, म्हणजे 7×8, म्हणजे हे मायनस केलं तरी त्याची टक्केवारी जागा रिक्त होते. SCBCला 1. ठीक आहे. 8% दिले, कारण का त्याच्यामध्ये जागाच कमी असल्यामुळे. ठीक आहे. इथं पण पहा 0.7, इथं पण 0.5 जर केला तर इथं 1 जागा मायनस होईल, 1 होईल. म्हणजे SCBCला 1, EWSला 1 जागा इथं ओपनमधनं येऊन जाईल. मग फायनल रोस्टर कसं होईल बघा? आता फायनल रोस्टर का? SC 1, OBC ST 2, विशेष मागासवर्ग 1, भज ब 0, भज क 1, भज ड 1, नंतर विशेष मागास प्रवर्ग अतिरिक्त 1 आहे. OBC 0, SCBC 1, EWS 1, ओपन 0. ठीक आहे. म्हणजे एकूण जागा झाल्या 7. आलं तर हे अशा पद्धतीने हे रोस्टर आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे गडबड की तुम्ही असं म्हणाल सर ह्याच्यामध्ये काय आहे की 31 ऑगस्ट 2026पर्यंतचे संभाव्य रिक्त आहेत. याच्यामध्ये रिटायरमेंटचा डाटा, ठीक आहे, रिटायरमेंटचा डाटा पण ह्याच्यामध्ये ॲड असतो. त्यामुळे काय माहिती आहे का, हे रिक्त होणं महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक नगरपालिका, आता मी तुम्हाला सांगतो पुढील व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे. प्रत्येक नगरपालिका, ठीक आहे, प्रत्येक नगरपालिका, प्रत्येक महानगरपालिका, प्रत्येक झडपी, ठीक आहे, या सर्वांचं आलेले माझ्याकडे जे रोस्टर आहेत, मी नगरपरिषदपासून सुरुवात केलेली आहे. आता पुढील व्हिडिओ महानगरपालिकेचा येईल, जिल्हा परिषदेचा पण येईल. अशा प्रत्येक जिल्ह्यात किती जागा रिक्त, किती महानगरपालिकेत रिक्त जागा, किती नगरपरिषद रिक्त जागा, पूर्ण विदर्भ म्हणजे नागपूरपासून ते पार रत्नागिरीपर्यंत, ठीक आहे, रत्नागिरीपर्यंत सर्व जागांचा मी तपशील या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. पुढील प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक जिल्हा वाईज होईल, गोंधळ होऊ नये म्हणून, ठीक आहे. त्या पद्धतीने मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. नवीन असेल तरी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, पॅनिक होऊ नका, जागा वाढतील, काही काळजी करण्याचं काही टेन्शन नाही. धन्यवाद.